रुको जरा, सबर करो, बोला धक्का बुक्की नहीं कर. जय श्रीराम मित्रांनो, स्वागत तुमच्या लाडक्या भावा चॅनलमध्ये पृथ्वीराज पिक्स. तर आपण इंस्टाग्राम ट्रेंडिंग वा रीडिंग केलं, तुम्हाला आवड नाही मला हे 100 माहिती आहे. तर ही रील्स तुम्ही एडिट करून टाकला तुमच्या व्हिडिओला 100 सपोर्ट मिळणार आहे. तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर आपण सुपर रिपेन म्हणतो व्ही एन ॲपची गरज आहे. व्ही एन ॲप तुम्हाला प्ले स्टोर मिळून जाईल. तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपल्या व्हिडिओचा प्रिव्ह्यू बघून घ्या. व्हिडिओला सगळ्यांना लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर आपल्या व्हिडिओचा प्रिव्ह्यू बघून घ्या. मी बी काय एवढा सोपा नाही. मी फक्त दिसायला बारीक आहे. माझ्या टप्प्यात आला की मी वाजवितोच. पण मी खरंच तुझा ओरिजिनल बाप आहे. ऋषी मंगेश मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना. आपल्या व्हिडिओ सुरुवात करूया. व्ही एन ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचे. व्ही एन ॲप्लिकेशन ओपन करून घेतल्यानंतर प्लस आयकॉन क्लिक करून न्यू प्रोजेक्ट क्लिक करून आपला सॉन्ग मी तुम्हाला दिलेले सॉन्ग ॲड करून घ्यायचा आहे. तुमचा कोणताही फोटो ॲड करून घ्यायचा आहे. कोणताही फोटो ॲड करून घ्यायचा आहे तुमचा. अशा प्रकारे मी तोपर्यंत कुठे गेला, अशा प्रकारे मी फोटो ॲड. तर व्ही एन ॲप्लिकेशन ओपन करून घेतल्यानंतर आपल्याला प्लस आयकॉन तुम्ही प्रोजेक्ट सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर मी सांगतो पटापट. ह्या ठिकाणी आपला व्हिडिओ ॲड करून घेतल्यानंतर पहिला सॉन्ग एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचं आहे. सॉन्ग एक्स्ट्रॅक्ट करून घेतल्यानंतर पहिले बीट कुठं टाकायचं 7.59% पैसे टाकायचं आहे. नंतर अशा प्रकारे तुम्ही व्हिडिओ बघून फोटो बघून असं इफेक्ट टाकून बिटमार्क टाकून घ्यायचे आहेत. बिटमार्क टाकून दिल्यानंतर आपण ह्याला एक इथं ॲनिमेशन फ्रेम की दिल्या मी याच्यावर कीवर क्लिक करायचं आहे. पहिल्या ठिकाणी की टाकायचे, दुसऱ्या ठिकाणी की टाकायचे. तर दुसऱ्या ठिकाणी काय करायचं आहे, पहिल्या ठिकाणी असं इकडे ह्या साईडला असं इकडे फोटो ओढून घ्यायचा आहे. ओढून घेतल्यानंतर आपला आता दुसरा फोटो कुठं आहे बघा, दुसऱ्या फोटोकडे जाऊन काय करायचं, इथे हे टाकायचं. कोणता व्हाईट शेक इफेक्ट टाकल्यानंतर इथे काय करायचं, इथे फ्रेम की फ्रेम ॲड करून आपण ह्या फोटोला इकडे ह्या साईडला वाढायचं. पहिल्या ठिकाणी घेऊन लास्ट ठिकाणी घेऊन इकडे वाढायचं. नंतर आपल्या इथे बीटनुसार इथे फोटो टाकून घेतल्यानंतर आपण इथे कोणता इफेक्ट टाकायचा बघा, जेटर डाऊन असा इफेक्ट कुठं टाकायचं तुम्हाला सांगतो. जेटर डाऊन इफेक्ट ह्या ठिकाणी कुठला टाकायचं सांगतो. कुठल्या फोटो टाकायचा, इथे टाकायचा, इथे पण टाकायचं. जेटर डबल बघा इथं चेक करून घ्यायचं. अशा बरोबर इथे एक बदलायचं. ह्या इथं कुठलं टाकायचं माहिती आहे का, हा इथं पण हेच टाकायचं आहे. हां, इथे आपण टाकायचं आहे जेटर अप म्हणून टाकायचं आहे. संपला विषय. आपला व्हिडिओ असा शेवटपर्यंत पूर्ण झाला आहे. आणि लास्टला जे ट्रेप